बहुचर्चित शुक्ला कंपाऊंड 1-1.5 वर्ष आपण संघर्ष करत होता. हो. त्यामध्ये जे स्थानिक निवासी आहे आणि जे विकासक आहे त्याच्यामध्ये करार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हो. तर काय पूर्ण प्रकरण कसा लढा दिलात आपण? नाही, शुक्ला कंपाऊंडचा जे SRA डिक्लेरेशनचा जो मुद्दा होता तो आता ऐरणीवर आलेला आहे. खूपच लवकर SRAचा पुरा प्रोसेस होईल. काल विकासकांनी 130 लोकांना ॲग्रीमेंट संमतीपत्र दिलं. त्याचा वाटप आम्ही लोकांनी काल केलं आणि लोकांच्या मनामध्ये भीती सुद्धा होती, विश्वास सुद्धा होता का बाबा गोपाल शेट्टी आहेत तर आम्हाला घर मिळणार. पण जोपर्यंत हातामध्ये ॲग्रीमेंट होत नाही तोपर्यंत लोकांना राजकारणच वाटतं सर्व. परंतु काल अशोक जैननी 130 लोकांना ॲग्रीमेंट दिलं आणि खूप चांगलं वातावरण काल होतं. जेवणासहित सर्व एक GBRचा कार्यक्रम आयोजित केलं आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता 130 लोकांनी वन साइड म्हणजे एकही माणूस विरोधात न जाता त्यांनी ॲग्रीमेंट काल साईन केली. सर, SRA मध्ये आपण पूर्ण मुंबईमध्ये बघतो की जे विकासक आणि जे स्थानिक निवासी असतात त्यांना भाडं देण्यास कुठे ना कुठे तो विषय ऐरणीवरती येतो. यामध्ये कसं आपण त्यांच्याशी बोललेलं आहात आणि त्या करारामध्ये काय आहे? बरोबर आहे. भाड्याचा करारामध्ये पण उल्लेख नाही आणि काल चर्चाही झाली नाही. तो एक मुद्दा राहून गेला. माझ्या मनात होता काल ते. मी पहिल्यांदा ज्यावेळी गेलो तिथे मी बोललो सर्वांना मी घरही मिळवून देईन आणि सर्वांना तुटल्या त्या दिवसापासून भाडाही मिळवून देईन. तर काल तो विषय भाडेकरूंनी सुद्धा कोणी काढला नाही, परंतु माझ्या मनात होता. आता SRAचा नियम हे का LOI आल्यानंतर शिफ्ट व्हायचा असतो. नंतर भाडं चालू होतं. तर LOI अजून आलेलं नाही. हे तर आधीच तोडण्यात आलेलं. आणि म्हणून एक चांगलं काम होत असताना हा एक मुद्दा परत आपण मध्ये आणून अ, अ, प्रकल्पाला अडकवण्यापेक्षा एकदा LOI मिळालं तर नंतर तो बिल्डर भाडा देणारच आहे. परंतु मधला जो एक 60 महिन्याचा जो गॅप आहे, ते चर्चा करून आपण त्याच्यातून मार्ग काढू. एक मुद्दा आणखीन काल मी खुलासा केला. आत्ताच्या काळात ₹40,000 मेंटेनन्ससाठी ठेवला जातो. परंतु महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजींनी मिळून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकी ₹1,00,000 बिल्डरला जमा करावा लागेल असा कायद्यामध्ये बदल केला. त्याचा GR सर्क्युलर सुद्धा खूपच लवकर निघणार आहे. तर ह्या स्कीमलाही तो लागू होईल. ती व्यवस्था सुद्धा आम्ही करू. ते मी काल माझ्या भाषणात सुद्धा तिथे सांगितलं. सर, शुक्ला कंपाऊंडमध्ये काही प्रमाणात लघु उद्योजक पण होते. त्यांचं काही याच्यामध्ये झालंय का? लघु जो उद्योग जे ते होते त्याच सर्व लोकांना, राहत्या लोकांनाही घर मिळणार, लघु उद्योजक आहेत त्यांनाही जागा मिळणार. आता रेसिडेन्शियलमध्ये पण आपण कमर्शियल बिल्डिंग बनवतो. म्हणजे ज्याला रेसिडेन्स नको असेल म्हणजे पुरा कमर्शियल बिल्डिंग बनवतो. तर त्या कमर्शियलच्या म्हणजे तिकडे व्यवसाय कारखाना चालू शकणार नाही. RC म्हणतात त्याला, रेसिडेन्शियल प्लस प्लस कमर्शियल. तर तो मिळाला तरी चांगला 2 पैसे हातात लोकांच्या येतील अशी व्यवस्था होईल. लोकांना घर पाहिजे तर आपण 300 फूटचं घर देऊ. नाहीतर मग कमर्शियल पाहिजे तर कमर्शियल बिल्डरला सांगू बनवून देईल. तो नंतरच्या काळात ते सर्व नियमात आहे. तो वाद नाहीये. बिल्डरला त्याच्यामध्ये त्याला काही फायदाही नाही आहे, काही तोटाही नाहीये. जे लोकांचा हिताचा आपण प्लॅन पास करून करून घेऊ शकतो. त्यात काय अडचण नाहीये. सर, इतर जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? जो लढा आपण सुरुवात केली आहे त्याला यश मिळालं. इतर एकूणच मुंबई शहरातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना मी आवाहन करू इच्छितो. कारण सरकारने आता झोपडपट्टीमुक्त मुंबईचा कल्पना हातात घेऊन अमुक वर्षापर्यंत मुंबई शहर आपण झोपडपट्टी मुक्त करू अशा प्रकारचं आयोजन नियोजन केलंय. परंतु सरकारचं काम कायदा बनवण्याचं आहे. त्याला लोकांनी प्रतिसाद योग्य वेळी योग्य पद्धतीने दिलं तर फटाफट काम सुरू होतं. आणि आता आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये जे पूर्वी लोक सोसायटी करत होते तिथे मग 2-3 ग्रुप व्हायचा. BJPचा एक ग्रुप, काँग्रेसचा एक ग्रुप, शिवसेनेचा एक ग्रुप, राष्ट्रवादीचा एक ग्रुप. आता तो संपुष्टात आलेला आहे. कारण सरकारने कायद्यामध्ये बदल केला. जो जमीन मालक असेल त्याला फर्स्ट राईट दिला जातो. सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलं. म्हणजे पहिला लोक मिळून बिल्डर आणत होते. एक पक्षाचा माणूस एक बिल्डरला आणायचा, दुसरा पक्षाचा दुसऱ्याला आणायचा. तर हे आता सर्व प्रॉब्लेम संपलेला आहे. सुप्रीम कोर्टने क्लिअर सांगितलं जो जमीन मालक असेल त्याला फर्स्ट चान्स. तो जर करत नसेल तर मग सोसायटी बिल्डरला आणू शकते. म्हणून तो खूप आता सिम्प्लिफाय झालेला आहे आणि लोकांनी सुद्धा आपलं एक मानसिकता आता तयार केली आहे, कारण आपलं घर मिळालं तर खूप. ॲक्चुअली खरं म्हणजे जे राहत होतं त्याला घराचीच इंटरेस्ट होता पहिल्यापासून. पण ते आमच्यासारखे जे नेते तयार झाले, ते बिल्डरकडनं काही असतो, त्यात काही चुकीचाही नाही. आता धंदा झाला, राजकारण हा धंदा झालाय. सर्व लोक कमवतात, मग तिकडे राहणारे लोक म्हणतात आम्ही का कमवायचं नाही. परंतु हे बंद होईल हळूहळू आणि बंद कायद्यानेच होणार आणि कायदा आता देवेंद्रजीने, एकनाथ शिंदेजीने कायदा केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.